dear friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. Today we are going to learn about DNA replication. आजच्या व्हिडिओमध्ये आपण DNA replication हा टॉपिक पाहणार आहोत. तर DNA replication, तर चला सुरू करूया. DNA replication. DNA रिप्लिकेशन. आता DNA रिप्लिकेशन हा टॉपिक आज पाहणार आहोत आपण. रिप्लिकेशन म्हणजे काय? रिप्लिकेशन म्हणजे काय? स्वतः सारखीच काय करायची, दुसरी कॉपी तयार करायची. म्हणजे रिप्लिका म्हणजे काय? एक्झॅक्ट कॉपी. एका मॉलिक्यूल पासून जो DNA मॉलिक्यूल असतो, हा DNA मॉलिक्यूल त्यासारखा दुसरा DNA मॉलिक्यूल तयार करतो. त्याला काय म्हणायचं? DNA रिप्लिकेशन. जसे आपण एक पेपर असेल त्याचे आपण झेरॉक्स काढतो, त्याप्रमाणेच DNA मॉलिक्यूल जो असतो त्यापासून DNA दुसरा मॉलिक्यूल तयार होतो. त्या DNA मॉलिक्यूलची एक्झॅक्ट कॉपीज तयार होते. त्याला काय म्हणायचं? DNA रिप्लिकेशन असं म्हणतात. आता हे DNA रिप्लिकेशन आहे. आता समजा ही सेल आहे. ही सेल आहे. या सेलमध्ये काय आहे? न्यूक्लियस आहे. सेलमध्ये न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये काय आहे? न्यूक्लियसमध्ये काय? हा DNA आहे. सेलच्या न्यूक्लियसमध्ये काय असतो? DNA असतो. मग त्यामध्ये सेल ज्यावेळेला सेल डिव्हिजन होते, ज्यावेळेला सेल डिव्हिजनची प्रोसेस होते, त्यावेळेला काय होतं? एका सेलपासून जी पॅरेंटल सेल असते त्यापासून 2 डॉटर सेल तयार होतात. एका सेलपासून 2 डॉटर सेल तयार होतात. आणि हे ज्या 2 डॉटर सेल असतात, या दोन्ही पण डॉटर सेलमध्ये इक्वल अमाऊंट ऑफ जे DNA असतं ते दोन्ही सेलमध्ये काय केलं जातं? इक्वल अमाऊंटने डिस्ट्रीब्यूट केलं जातं. म्हणजे एकच DNA असतो, परंतु तो एक DNA हा 2 सेलमध्ये काय केला जातो? डिस्ट्रीब्यूट केला जातो. आणि मग त्या एकच सेल असतो आणि त्या एक DNA 2 सेलमध्ये कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन त्याचं केलं जातं, त्यालाच काय म्हणायचं? दॅट इज अ DNA रिप्लिकेशन असं म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला सेल डिवाइड होते त्यावेळेला DNAचं सुद्धा काय होतं? डिवायडेशन होतं. एक सेल असते, एका सेलपासून 2 सेल होतात आणि मग सेलचं डिवायडेशन होतं. तसंच या न्यूक्लियस म्हणजे DNAचं सुद्धा काय होतं? डिवायडेशन होतंय. त्या एक DNA असतो, तो DNA 2 सेलमध्ये काय केलं जातो? स्मॉल म्हणजे इक्वल अमाऊंटने काय केला जातो? तो डिस्ट्रीब्यूट केला जातो. त्याला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज अ DNA रिप्लिकेशन असं म्हणतात या प्रोसेसला. आता या प्रोसेस आपण पाहणार आहोत DNA रिप्लिकेशन. हा जो DNA मॉलिक्यूल असतो, DNA मॉलिक्यूल रेग्युलेट अँड कंट्रोल ऑल द ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल. हा जो DNA मॉलिक्यूल असतो त्या सेलमध्ये जे ॲक्टिव्हिटीज असतात ते ॲक्टिव्हिटी कंट्रोल आणि रेग्युलेट करण्याचं काम हा DNA मॉलिक्यूल करतो. आता यामध्ये रेग्युलेट म्हणजे काय करणे? ऑन किंवा ऑफ करणे. आणि कंट्रोल करणे म्हणजे काय करणे? ज्या कोणत्या गोष्टीची गरज असेल त्यावेळेला काय करणे? ती प्रोसेस स्टार्ट करणे. आणि गोष्टीची ज्या वेळेला काही गोष्टीची गरज नसेल त्यावेळेला ती प्रोसेस काय करणे? स्टॉप करणे. याला काय म्हणायचं? रेग्युलेट करणे, कंट्रोल करणे असं म्हणतात. म्हणजे हा जो DNA मॉलिक्यूल असतो, DNA मॉलिक्यूल रेग्युलेट अँड कंट्रोल ऑल द ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल. सेलमध्ये जेवढ्या ॲक्टिव्हिटी होतात ते ॲक्टिव्हिटी कंट्रोल आणि रेग्युलेट करण्याचं काम हा DNA मॉलिक्यूल करत असतो. Because of its unique structure, it is able to control the synthesis of the other molecule of the cell. It is a unique structure. याला युनिक स्ट्रक्चर असं का म्हणतात? आता आपण 11th मध्ये बायोमॉलिक्यूल हे चॅप्टर शिकलो. त्या बायोमॉलिक्यूलमध्ये आपण काय शिकलो? त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असेल, लिपिड असेल, प्रोटीन असेल, न्यूक्लिक ॲसिड असेल आणि त्यामध्ये एवढे जे बायोमॉलिक्यूल शिकलो त्यामध्ये जे न्यूक्लिक ॲसिडमध्ये जो DNA आहे, दॅट इज अ DNA इज अ कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर. आणि हा जो DNA असतो त्यामध्ये काय असतात? युनिक मॉलिक्यूल्स असतात. त्यामध्ये युनिक मॉलिक्यूल्स त्यामध्ये वापरले जातात, यूज केले जातात. आणि म्हणून दॅट इज DNA मॉलिक्यूलला काय म्हणायचं? युनिक स्ट्रक्चर असं म्हणतात. म्हणून सेलमध्ये जो मास्टर आहे तो मास्टर मॉलिक्यूल म्हणजे कोण आहे? हा DNA मॉलिक्यूल आहे.
because of its unique structure, it is able to control synthesis of the other molecule of the cell. आणि मग जे बाकीच्या सेलमध्ये जेवढे अदर मॉलिक्यूल सिंथेसिस होतात, तयार होतात, ते हे कशावरती अवलंबून आहे? त्या DNA वरती अवलंबून आहे पहा. म्हणजे DNA मॉलिक्यूल जर असेल, एका सेलमध्ये जर DNA मॉलिक्यूल असेल, तो त्या सेलमध्ये काय होतात? प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात. नंतर मग त्यापुढे पुढची प्रोसेस होते, त्यामध्ये सेल मेम्ब्रेन तयार होतात. नंतर सेल मेम्ब्रेन तयार झाल्यानंतर त्यामध्ये सेल डिव्हिजनची प्रोसेस होते आणि सेल डिव्हिजनची प्रोसेस झाली की त्यानंतर सेल काय होते? मॅच्युअर होते पहा. आणि हे जे सगळं हे अवलंबून आहे, हे जे सिंथेसिस जे आहे हे सगळं DNA मॉलिक्यूलवरती अवलंबून आहे पहा, डिपेंड आहे. कारण DNA इज द जेनेटिक मटेरियल. म्हणजे DNA हा काय? जेनेटिक मटेरियल आहे. दॅट इज अ कॅरी जेनेटिक इन्फॉर्मेशन. जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम हा DNA करत असतो पहा. आणि मग ज्या सेलमध्ये DNA असेल त्या सेलमध्ये प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात. नंतर प्रोटीन मॉलिक्यूल म्हणजे हा जो DNA असतो, हा DNA सेलमध्ये कोणकोणत्या मॉलिक्यूलचं सिंथेसिस करायचं हे सुद्धा ठरवण्याचं काम कोण करतं? हा DNA मॉलिक्यूल करतो. म्हणजे कोणता प्रोटीन मॉलिक्यूल तयार करायचा आहे, कोणते सेल ऑर्गॅनिल तयार करायचे, कोणत्या वेळेला कधी सेल डिवाइड होईल, नंतर ती सेल कधी मॅच्युअर होईल, हे सगळं जे आहे हे सगळं अवलंबून कशावरती आहे? हे सगळं अवलंबून या DNA वरती असतं पहा. म्हणून दॅट इज बिकॉज ऑफ इट्स युनिक स्ट्रक्चर इट इज एबल टू कंट्रोल सिंथेसिस ऑफ द अदर मॉलिक्यूल ऑफ द सेल. सेलमध्ये DNA असेल तरच त्यामध्ये हे बाकीचे जे अदर मॉलिक्यूल असतात त्यांचं काय होतं? सिंथेसिस म्हणजे ते तयार होतात पहा, अदर मॉलिक्यूल तयार होतात. मग या प्रोसेसमध्ये काय जे DNA असतो तो DNAचं काय? त्याच्यामध्ये रिप्लिकेशन किंवा डुप्लिकेशन त्यामध्ये होत नाही पहा. ज्या बाकीचे अदर मॉलिक्यूल तयार करण्यासाठी हे DNA म्हणजे DNA मॉलिक्यूल त्यामध्ये त्याची क्षमता असते पहा. At the same time, when the cell reproduces, the DNA also should duplicate itself to distribute equally to the daughter cell. आता पहा, हे जे ज्या वेळेला सेल डिव्हिजनची प्रोसेस होते पहा, काय सांगितलं पहा? ॲट द सेम टाइम when the cell reproduces, the DNA also should duplicate itself. ज्या वेळेला सेल डिवाइड होते, डिव्हिजनची प्रोसेस होते, त्यावेळेला त्यामध्ये G1, S आणि G2 आणि M एवढ्या फेज असतात पहा. मग त्यामध्ये G1 असेल, S फेज असेल आणि G2 फेज असेल. या तिन्ही फेजला काय म्हणतात? इंटरफेज असं म्हणतात. आणि जी M फेज आहे त्याला काय म्हणायचं? मायटोसिस असं म्हणतात. आणि मग हे जे G1 नंतर S आणि G2 फेज आहे, या तिघांपैकी जी S फेज आहे पहा, मग त्या G1 मध्ये काय होते? सेल मॅच्युअर होते पहा. सेल मॅच्युअर होते. नंतर S फेज मध्ये ती सेलचं काय होतं? रिप्लिकेशन आणि डुप्लिकेशनची प्रोसेस होते पहा. नंतर ज्या वेळेला हे जे S फेज मध्ये आहे त्या S फेज मध्ये सेल रिप्रोड्यूस होते पहा. मग या S फेज मध्ये सेल रिप्रोड्यूस करण्यासाठी ती एबल आहे की नाही हे सुद्धा या S फेज मध्ये पाहिलं जातं पहा. म्हणजे जे न्यूक्लिअर जे मटेरियल आहे ते डिवाइड करण्यासाठी त्यासाठी काय लागतं? एन्झाईमची आवश्यकता असते पहा. ते न्यूक्लिअर मटेरियल असतं त्यासाठी डिवायडेशन, ते न्यूक्लिअर मटेरियल डिवाइड करण्यासाठी कसली आवश्यकता असते? त्यावेळेला एन्झाईमची आवश्यकता असते पहा. म्हणजे S जे फेज आहे त्यामध्ये पूर्ण काय होते? रिप्लिकेशन कंप्लीट होतं पहा. S फेज मध्ये जे सेलचं जे रिप्लिकेशन आहे ते S फेज मध्ये कंप्लीट होतं. म्हणून ॲट द सेम टाइम वेन द सेल रिप्रोड्युसेस, आणि सेल रिप्रोड्यूस ही सुद्धा कुठं होते? रिप्रोड्यूस करण्यासाठी ती एबल आहे की नाही हे सुद्धा पाहिलं जातं पहा. आणि द DNA ऑल्सो शूड डुप्लिकेट इट सेल, आणि मग त्या DNAचं काय होतं? डुप्लिकेशन होते स्वतः. म्हणजे एक DNA पासून 2 DNA मॉलिक्यूल तयार होतात आणि तो डिस्ट्रीब्यूट इक्वली टू द डॉटर सेल. म्हणजे एक DNA असेल त्या DNA पासून 2 डॉटर सेल तयार होतात पहा. आणि मग त्या दोन्ही पण डॉटर सेलमध्ये इक्वल अमाऊंट ऑफ DNA जे असतं ते डिस्ट्रीब्युशन केलं जातं पहा. कारण एकच DNA असतो आणि तो एकच DNA 2 सेलमध्ये काय केला जातो? बसवला जातो. आणि म्हणून ते सेम इक्वल अमाऊंटमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं पहा. As the carrier of genetic information, DNA has to perform 2 important functions. As the carrier of
ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. हा जो DNA असतो ते DNA त्याचं फंक्शन काय, जेनेटिक इन्फॉर्मेशन जे असते ती कॅरी करण्याचं काम कोण करतं, हा DNA मॉलिक्यूल करतो. आणि या बेसवरती हा DNA हॅज टू परफॉर्म टू इम्पॉर्टंट फंक्शन. आणि या बेसवरती या DNA मॉलिक्यूल जो आहे त्याचे 2 इम्पॉर्टंट आपल्याला फंक्शन पाहिजे आहे पहा. त्यामध्ये पहिलं फंक्शन आहे हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन. हे जे आहे DNA हॅज टू परफॉर्म टू इम्पॉर्टंट फंक्शन. या DNAचे आपल्याला 2 इम्पॉर्टंट फंक्शन आपल्याला पाहिजे आहे पहा. त्यामध्ये फर्स्ट आहे हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन आणि सेकंड आहे ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन. त्यामध्ये आता आपण पहिलं पाहणार आहोत हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन. आता हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन म्हणजे काय, त्यामध्ये हेट्रो म्हणजे काय, हेट्रो म्हणजे डिफरंट मॉलिक्यूल. हेट्रो म्हणजे काय, डिफरंट मॉलिक्यूल. आणि यामध्ये काय कॅटॅलिटिक म्हणजे कॅटॅलिटिक त्यामध्ये काय कॅटलिस्ट आहे पहा. आपल्या केमिस्ट्रीमध्ये कॅटलिस्टिक त्याला काय म्हणतात, उत्प्रेरक असं म्हणतात. जो रासायनिक अभिक्रियेचा जो वेग वाढवतो त्याला काय म्हणायचं, कॅटलिस्ट असं म्हणतात. परंतु आपल्या बायोलॉजीमध्ये हे जे कॅटलिस्ट आहे त्याच बायोलॉजीमध्ये या कॅटलिस्टला काय म्हणतात, एन्झाईम्स असं म्हणतात पहा. म्हणजे हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन म्हणजे काय, हेट्रो म्हणजे डिफरंट मॉलिक्यूल आणि कॅटॅलिटिक म्हणजे त्यामध्ये काय असतं, कॅटॅलिस्टिक म्हणजे एन्झाईमचा यामध्ये वापर केला जातो पहा. त्याला म्हणायचं हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन. त्यामध्ये काय सांगितले पहा, हेट्रोकॅटॅलिस्टिक फंक्शनमध्ये जे वेगवेगळे जे मॉलिक्यूल असतात ते वेगवेगळे मॉलिक्यूल यामध्ये तयार केले जातात पहा. हेट्रोकॅटॅलिस्टिक फंक्शन त्यामध्ये डिफरंट मॉलिक्यूल हे तयार केले जातात आणि हे डिफरंट मॉलिक्यूल तयार करण्यासाठी याला एन्झाईमची आवश्यकता असते. विथ द हेल्प ऑफ द एन्झाईम म्हणजे एन्झाईमच्या साहाय्याने डिफरंट मॉलिक्यूल तयार केले जातात. या प्रोसेसला काय म्हणतात, हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन असं म्हणतात. मग यामध्ये कोणकोणते मॉलिक्यूल असतील, त्यामध्ये कार्बोहायड्रेट असतील, प्रोटीन असतील, लिपिड्स असतील, न्यूक्लिक ॲसिड असतील पहा. परंतु यामध्ये हेट्रोकॅटॅलिस्टिक फंक्शन यामध्ये मात्र जे स्वतः जो DNA असतो तो स्वतःचं DNAचं म्हणजे डुप्लिकेशन त्यामध्ये होत नाही पहा, केलं जात नाही. पातळीने काय सांगितलं, हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन व्हेन DNA डायरेक्ट द सिंथेसिस ऑफ द केमिकल ऑर मॉलिक्यूल अदर दॅन इटसेल्फ सच फंक्शन ऑफ DNA आर कॉल्ड ॲज हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन. म्हणजे स्वतःचं डुप्लिकेशन न करता बाकीचे जे मॉलिक्यूल असतात ते मॉलिक्यूल्स यामध्ये डायरेक्ट तयार केले जातात. जे केमिकल मॉलिक्यूल असतात याचं सिंथेसिस केलं जातं पहा. म्हणजे स्वतः जो DNA मॉलिक्यूल असतो त्याचं डुप्लिकेशन यामध्ये या फंक्शनमध्ये होत नाही. फक्त बाकीचे केमिकल मॉलिक्यूल तयार केले जातात विथ द हेल्प ऑफ द एन्झाईम आणि सच फंक्शन आर कॉल्ड ॲज अ हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन असं म्हणतात पहा. मग ते फॉर एक्झाम्पल आहे सिंथेसिस ऑफ द RNA आणि सिंथेसिस ऑफ द प्रोटीन. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये पूर्ण आपण डिटेल्स शिकायचं आहे. याच्या 2 प्रोसेस आहेत. सिंथेसिस ऑफ द RNA त्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन असं म्हणायचं आणि सिंथेसिस ऑफ प्रोटीन त्याला काय म्हणायचं, ट्रान्सलेशन असं म्हणायचं पहा. म्हणजे हा जो DNA मॉलिक्यूल असतो हा DNA मॉलिक्यूल पासून काय तयार होतो, DNA मॉलिक्यूल पासून mRNA तयार होतो पहा. आणि ही जी प्रोसेस आहे DNA पासून mRNA तयार होण्याची या प्रोसेसला काय म्हणायचं, ट्रान्सक्रिप्शन असं म्हणायचं. आणि हा जो mRNA आहे त्यापासून काय करणे, प्रोटीन मॉलिक्यूल तयार केले जातात त्याला म्हणायचं ट्रान्सलेशन असं म्हणायचं पहा. म्हणजे या ज्या 2 प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन आपल्याला या पुढं डिटेल आपल्याला शिकायचे आहे पहा. मग यामध्ये सिंथेसिस ऑफ RNA इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन आणि सिंथेसिस ऑफ प्रोटीन आर कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशन. म्हणजे DNA पासून mRNA तयार करणे
दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. आणि RNA पासून प्रोटीन मॉलिक्यूल तयार करून दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशन. आणि या चॅप्टरमध्ये हे 4 ते 5 जे टॉपिक आहे ते महत्त्वाचे आहे. आणि यावरती या टॉपिकवरती बोर्ड एक्झामला क्वेश्चन विचारले जातात. त्यामध्ये ट्रान्सलेशन असेल, आपण आता DNA रिप्लिकेशन शिकणार आहोत त्यावरती, नंतर ट्रान्सक्रिप्शन असेल, नंतर ट्रान्सलेशन असेल, नंतर लॅक ऑपेरॉन असेल. हे जे महत्त्वाचे हे 4 ते 5 टॉपिक यामध्ये इम्पॉर्टंट आहे या चॅप्टरमध्ये. यावरती बोर्ड एक्झामला कंपल्सरी क्वेश्चन विचारले जातात लॉंग आन्सरचे. आणि एंट्रन्सला तर यावरती क्वेश्चन असतातच पहा. मग हा झाला पहिला आपला फंक्शन हेटेरोकॅटॅलिस्टिक फंक्शन. आता सेकंड आपल्याला पाहायचं आहे ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन. सेकंड फंक्शन आहे ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन. आता ॲटो म्हणजे काय? स्वतः. म्हणजे स्वतः काय करतो? DNA मॉलिक्यूल म्हणजे स्वतः DNA मॉलिक्यूल तयार करतो का? व्हेन DNA डायरेक्ट द सिंथेसिस ऑफ DNA इटसेल्फ, such function of DNA are called as ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन. म्हणजे जो DNA मॉलिक्यूल असतो तो आपल्यासारखा DNA मॉलिक्यूल तयार करतो, म्हणजे आपल्यासारखी स्वतःची कॉपी तयार करतो. त्यालाच काय म्हणायचं? दॅट इज कॉल्ड ॲज ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल रिप्लिकेशन, म्हणजे स्वतःची जी एक्झॅक्ट कॉपी आहे ती कॉपीज तयार करतो, दॅट इज कॉल्ड ॲज रिप्लिकेशन. आता पाहिजे तर दोन टॉपिक हे दोन टाईप आहे, हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन आणि ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन. या ॲज द कॅरियर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन the DNA has to perform 2 important function. हे 2 important function आहे, हेटेरोकॅटॅलिटिक आणि ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन. आता पहा पुढं, द प्रोसेस बाय विच DNA डुप्लिकेट इटसेल्फ इज कॉल्ड ॲज रिप्लिकेशन. DNAचं काय होतं? डुप्लिकेशन होतं पहा. इटसेल्फ म्हणजे स्वतः जो DNA मॉलिक्यूल असतो तो स्वतः DNA म्हणजे DNA मॉलिक्यूल स्वतःचं डुप्लिकेशन करून आणतो पहा. दॅट इज कॉल्ड ॲज रिप्लिकेशन असं म्हणतात. म्हणजे एकच DNA असतो त्यापासून 2 DNA मॉलिक्यूल तयार होतात, दॅट इज कॉल्ड ॲज रिप्लिकेशन असं म्हणतात पहा. And through replication it form 2 copies and that are identical to it. आणि ह्या ज्या 2 कॉपीज तयार होतात, एका DNA पासून 2 कॉपीज तयार होतात, आणि या दोन्ही कॉपीज दॅट आर आयडेंटिकल टू इट, त्या कशा असतात? सारख्याच असतात पहा. आता पुढे पहा तिने काय सांगितलं? इन यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम रिप्लिकेशन ऑफ DNA टेक्स प्लेस ओनली वन्स इन द सेल सायकल. म्हणजे हे जे यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये, इन यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम त्यामध्ये आपण रिप्लिकेशन पाहतो ते यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये पाहतोय, कारण प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये DNA हा स्मॉल असतो, हा कॉम्प्लिकेटेड नसतो, सिम्पल टाईपमध्ये असतो. परंतु हा जो यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझममधला जो DNA आहे तो कॉम्प्लिकेटेड आहे पहा. मग आपण हे रिप्लिकेशन जे पाहणार आहे तो कोणत्या ऑर्गॅनिझममधलं पाहणार आहोत? यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझममधले आपण पाहतोय पहा. मग इन यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम रिप्लिकेशन ऑफ DNA टेक्स प्लेस ओनली वन्स इन द सेल सायकल. हे जे DNAचं जे सेल रिप्लिकेशन आहे हे सेल सायकलमध्ये घडतं पहा. म्हणजे हे सेल सायकलमध्ये एकूण 3 फेज आहे. त्यामध्ये G1 आहे फेज आहे, दुसरी आहे S फेज आहे, आणि तिसरी आहे G2 फेज आहे. इट इज कॉल्ड ॲज इंटरफेज त्याला असं म्हणतात. मग या S फेजमध्ये या काय होते? DNAचं रिप्लिकेशन होतं पहा. कोणत्या फेजमध्ये? S फेज ऑफ द इंटरफेस इन द सेल सायकल. सेल सायकलमध्ये 2 महत्त्वाच्या फेज आहेत, त्यामधली पहिले इंटरफेज आणि सेकंड आहे M फेज. इंटरफेजमध्ये 3 फेज येतात, G1 फेज, S फेज आणि G2 फेज. आणि हे जे DNAचं रिप्लिकेशन होतं ते कोणत्या फेजमध्ये होतंय? S फेजमध्ये होतं पहा, लक्षात ठेवा. म्हणजे S फेज ऑफ द इंटरफेज इन द सेल सायकल. पुढे पहा, DNA रिप्लिकेट थ्रू सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन. हे जे DNAचं रिप्लिकेशन होते ते कोणत्या प्रोसेसने? सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन. आता सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन म्हणजे काय? सेमी म्हणजे हा जो DNA मॉलिक्यूल असतो, असा जो DNA मॉलिक्यूल असेल पहा, असा जो DNA मॉलिक्यूल असतो त्या हा जो DNA मॉलिक्यूल असतो त्यापासून काय होतो? म्हणजे हा जो पार्ट असतो तो पॅरेंटेडचाच असतो,
आणि हा जो हाफ पार्ट असतो तो काय होतो, नवीन तयार होतो पहा. म्हणजे हाफ पार्ट हा जुनाच असतो आणि हा जो हाफ पार्ट असतो म्हणजे 50% जो पार्ट आहे हा ओल्ड असतो आणि 50% पार्ट हा न्यू असतो. आणि दॅट इज या प्रोसेसला काय म्हणतात, सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑर रिप्लिकेशन असं म्हणतात पहा. म्हणजे हा एक स्ट्रँड असतो, हा पेरेंटल असतो हा, आणि हा जो नवीन स्ट्रँड तयार होतो म्हणून त्याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज अ सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन असं म्हणतात पहा. आणि ही जी सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशनची ही प्रोसेस आहे दॅट इज वॉज प्रपोज्ड बाय वॅटसन आणि क्रिक. ही जी प्रोसेस आहे ती कुणी तयार केली, वॅटसन आणि क्रिक यांनी, या दोघांनी मिळून ही प्रोसेस त्यांनी तयार केली ऑन द बेसिस ऑफ अँटी पॅरलर अँड कॉम्प्लिमेंटरी नेचर ऑफ DNA स्ट्रँड. आणि ही जी प्रोसेस त्यांनी तयार केली ही प्रोसेस कोणत्या बेसवरती केली तर DNA ऑन द बेसिस ऑफ अँटी पॅरलर आणि कॉम्प्लिमेंटरी नेचर ऑफ DNA स्ट्रँड. हे जे DNA स्ट्रँड असतात, 2 DNAचे स्ट्रँड असतात आणि हे कसे अँटी पॅरलर आणि कॉम्प्लिमेंटरी या बेसवरती यांनी ही प्रोसेस तयार केली पहा. आणि द प्रोसेस ऑफ सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन. अँटी पॅरलल म्हणजे काय, त्यामध्ये जे 2 स्ट्रँड असतात, एक स्ट्रँड कसं रन होतं 5th to 3rd डायरेक्शनने आणि मग त्याच्या अपोजिट कोणतं स्ट्रँड आहे ते 3rd to 5th डायरेक्शनने रन होतं पहा, म्हणून त्याला काय म्हणतात, अँटी पॅरलल असं म्हणतात. आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्यामध्ये काय असते, नायट्रोजनचे बेस असतात. म्हणजे जो DNA मॉलिक्यूल असतो पहा, जो DNA मॉलिक्यूल असतो तो DNA मॉलिक्यूल कशापासून बनतो, DNA म्हणजे काय, लॉंग चेन ऑफ न्यूक्लिओटाइड. DNA मॉलिक्यूल हा कशापासून बनतो, न्यूक्लिओटाइड पासून बनतो. मग त्या न्यूक्लिओटाइडमध्ये 3 कंपाऊंड येतात. त्यामध्ये पहिला कंपाऊंड आहे DNA म्हटलं त्यामध्ये कोणती, पेंटोज शुगर आहे, दुसरा आहे नायट्रोजन बेस आहे आणि तिसरं कंपाऊंड कोणतं आहे, फॉस्फेट ग्रुप आहे पहा. या 3 कंपोनंट मिळून हे DNA स्ट्रँड बनतात पहा. मग त्यामध्ये जे नायट्रोजन बेस असतात ते नायट्रोजन बेस त्याच्यामध्ये पहिला टाईप आहे प्युरिन आणि दुसरा आहे पिरिमिडिन. अशी हे 2 टाईप असतात पण नायट्रोजन बेसचे. मग या नायट्रोजन बेसमध्ये हा जो पहिला टाईप आहे प्युरिन, याच्यामध्ये कोण येतं, ॲडेनाईन आणि याच्यामध्ये 2 नायट्रोजन बेस येतात, ॲडेनाईन आणि ग्वानिन. ॲडेनाईनचं ॲब्रिव्हिएशन काय ए आणि ग्वानिनचं काय आहे जी. ॲडेनाईन प्युरिनमध्ये कोण येतं, ॲडेनाईन आणि ग्वानिन लक्षात ठेवा. नंतर पिरिमिडिन जो आहे त्याच्यामध्ये 3 येतात, राहिले 3 कोणते, त्यामध्ये सायटोसिन आणि थायमिन आणि युरॅसिल हे 3 नायट्रोजन बेस हे कुठे येतात, दॅट इज पिरिमिडिनमध्ये. सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल. थायमिन आणि युरॅसिल यामध्ये एकच असतो पहा. या DNA मध्ये थायमिन आहे आणि जो RNA आहे त्या RNA मध्ये थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. थायमिन ऐवजी काय, युरॅसिल आहे पहा. म्हणजे हा जो DNA स्ट्रँड असतात ते DNA स्ट्रँड 3 कंपोनंट मिळून बनतात. त्यामध्ये फॉस्फेट ग्रुप, नायट्रोजन बेस आणि तिसरा आहे शुगर आहे पहा. मग त्यामध्ये नायट्रोजन बेस हे 2 टाईपचे आहे, प्युरिन आणि पायरिमिडिन. मग प्युरिनमध्ये ॲडेनाईन आणि ग्वानिन आणि पायरिमिडिनमध्ये सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल. त्यामध्ये जे प्युरिन आहे हे डबल रिंग स्ट्रक्चर आहे पहा. प्युरिन डबल रिंग स्ट्रक्चर आणि पायरिमिडिन कसं आहे, सिंगल रिंग कंपाऊंड आहे पहा, सिंगल रिंग स्ट्रक्चर आहे पहा. तर अशा प्रकारे हा जो DNA स्ट्रँड असतात हे DNA स्ट्रँड हे 3 कंपोनंट मिळून बनतात. मग त्यामध्ये हे जे नायट्रोजन बेस असतात त्यामध्ये बेस पेरिंग असते पहा. या प्युरिनमध्येच त्यामध्ये बेस पेरिंग असते पहा. प्युरिन इज म्हणजे प्युरिन बरोबरच त्यामध्ये बेस पेर नसते, एक प्युरिन आणि एक पायरिमिडिन असतो पहा. या दोघांमध्ये बेस पेरिंग होते, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये हे जे आहेत ना प्युरिन, ॲडेनाईन आणि ग्वानिन या दोघांमध्ये बेस पेरिंग होत नाही. एक प्युरिन इज ऑलवेज पेअर्स विथ पायरिमिडिन. एक प्युरिन असेल तर दुसरा कोणता असतो, पायरिमिडिन असतो पहा. लक्षात ठेवा, दॅट इज कॉल्ड ॲज कॉम्प्लिमेंटरी, त्याला बेस पेरिंग असं म्हणतात. म्हणजे हे जे वॅटसन आणि क्रिक हे जे 2 सायंटिस्ट आहेत त्यांनी ऑन द बेसिस ऑफ हे जे DNA स्ट्रँड आहे हे DNA स्ट्रँड ऑन द बेसिस ऑफ द अँटी पॅरलर आणि कॉम्प्लिमेंटरी नेचर ऑफ द DNA स्ट्रँड. हे जे DNA स्ट्रँड असतात ते अँटी पॅरलर आणि कॉम्प्लिमेंटरी नेचरच्या बेसवरती त्यांनी ही जी सेमी कॉन्झर्वेटिव्हची जी प्रोसेस आहे त्यांनी ही तयार केलेली आहे, सांगितलेली आहे पहा. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ही जी प्रोसेस आहे त्याचा आपण स्टडी करणार आहोत पहा. आता फक्त आपण इंट्रोडक्शनचा पार्ट पाहिला आहे.
आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डीएनएचं रिप्लिकेशन हे शिकणार आहोत. पहा, तुम्हाला हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.